तर दिल्लीच्या आदेशाने मराठीला दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे असं सतेज पाटील यांनी म्हटलं। मराठी हिंदी वाद निर्माण करण्याचं हे षडयंत्र आहे असंही सतेज पाटलांनी म्हटलं। तर अमराठीच्या आंदोलनाला परवानगी, मात्र मराठी जनतेला ताब्यात घेतलं असं रोहित पवारांनी म्हटलं। एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात ते बघावं लागेल असंही रोहित पवारांनी म्हटले। दिल्लीच्या आदेशावरून मराठी आणि महाराष्ट्राला दाबण्याचा हा प्रयत्न चालू आहे। एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र मराठीवर या ठिकाणी बंद आणायचं, हे दुटप्पी धोरण भाजपचं आता लोकांच्या समोर आलेलं आहे। आणि निवडणुकीसाठी हिंदी भाषिक मतं मिळवण्यासाठी हिंदी भाषिक लोकांची सहानुभूती आहे भाजपला असं नाही, फक्त हा वाद निर्माण करून मतं कशी मिळवता येईल हे एक षडयंत्र आहे। मराठी माणसांना परवानगी न दिल्यामुळे एकनाथ शिंदे साहेब या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल। कारण एका बाजूला परप्रांतीयाला तुम्ही परवानगी देता, एका बाजूला तुम्ही मराठी माणसांना परवानगी नाकारता। या बाबतीत एकनाथ शिंदे साहेबांची आजची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, ते त्या बाबतीत काय करतात हे बघावं लागेल। ओरिजिनल एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने लढायचे तसे ते लढणार का? भाजपच्या छत्रछायेखाली आलेले एकनाथ शिंदे साहेब जे बघत असताना आम्हाला थोडंसं दुर्दैव वाटतं की शांत बसतात, ते शांत बसलेले एकनाथ शिंदे साहेब आज आपल्याला बघायला मिळतील, हे मात्र आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कळेल।